इराणच्या गुप्तचर मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा इस्रायली हल्ल्यामध्ये मृत्यू झाला. इस्रायल संरक्षण दलाने एका अधिकृत निवेदनाद्वारे इराणच्या गुप्तचर मंत्रालयातील वरिष्ठ सदस्यांना ठार केल्याची घोषणा केली आहे. ऑपरेशन रोअरिंग लायन अंतर्गत करण्यात आलेल्या या पहिल्याच हल्ल्यामध्ये इराणला मोठा धक्का बसला. सय्यद याह्या हमिदी हे इस्रायल व्यवहार विभागाचे उपगुप्तचर मंत्री होते. इराणसह परदेशामध्ये ज्यू, पाश्चात्य गट आणि राजवटीच्या विरोधकांना लक्ष्य करणाऱ्या दहशतवादी कारवायांचे नेतृत्व ते करत होते. जलालपूर हुसेन हे इराणच्या गुप्तचर मंत्रालयातील हेरगिरी विभागाचे प्रमुख होते. IDFच्या तंतोतंत गुप्तचर माहितीच्या आधारे ही मोहीम राबवण्यात आली आणि या कारवाई दरम्यान इस्रायली हवाई दलाने तेहरानमधील इराणच्या गुप्तचर मंत्रालयाच्या मुख्यालयावर सुद्धा हल्ला केला आणि या मोहिमेमध्ये हमिदी आणि हुसेन यांच्यासह इतर अनेक वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही मारल्याचा दावा इस्रायलने केला. अमेरिकेने इराणच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सुविधांवरती हल्ला केलाय. 1000 किलो बॉम्बनं बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांवरती हल्ला करण्यात आला. 1000 किलो USB-2 स्टिल्थ बॉम्बर्सनं हल्ला करण्यात आला. काल रात्री 2000 LB बॉम्बनं सज्ज असलेल्या USB-2 स्टिल्थ बॉम्बर्सनी इराणच्या कठोर बॅलिस्टिक क्षेपणास्त्र सुविधांवरती हल्ला केला. अमेरिकेच्या संकल्पावरती कोणत्याही राष्ट्रानं शंका घेऊ नये अशी भूमिका अमेरिकेने मांडली. सौदी अरेबियामध्ये अरामको रिफायनरीवरती इराणनं हल्ला केलेला आहे. अरामको ही जगातली सर्वात मोठी तेल कंपनी आहे. खबरदारीचा उपाय म्हणून अरामको रिफायनरी बंद करण्यात आलेली आहे. दररोज जवळपास 6 लाख बॅरल तेल शुद्धीकरण इतकी क्षमता या रिफायनरीची आहे. इस्रायलने केलेल्या हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू झालाय. त्यांच्या मृत्यूनंतर इराणमधील काही ठिकाणी जल्लोष केला गेला तर काही ठिकाणी निषेध व्यक्त करण्यात आला. इराणसह इतर देशांमध्ये राहणाऱ्या इराणी महिलांनी रस्त्यावरती उतरून जल्लोष केला. हिजाबची बंधनं झुगारून तेहरानमध्ये महिलांनी आनंदोत्सव साजरा केला. तर इराणमधील विविध शहरांमध्ये खामेनेईंच्या मृत्यूच्या निषेधार्थ समर्थक रस्त्यावर आलेले होते. तर हिजाबची बंधनं झुगारून इराणी महिलांनी या ठिकाणी काही भागांमध्ये जल्लोष केलेला होता. त्याचीही दृश्य आहेत. तर खामेनेईंच्या मृत्यूनंतर अनेक ठिकाणी निषेधार्थ समर्थक हे रस्त्यावरती उतरल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळालं. हल्ल्याचं सावट असताना सुद्धा मोठ्या संख्येनं खामेनेई यांचे समर्थक हे रस्त्यावरती उतरले आणि त्यांनी निषेध व्यक्त केला. तर खामेनेईंच्या मृत्यूनंतर काश्मीरमध्ये जनजीवन विस्कळीत झालंय. श्रीनगरसह खोऱ्यातील अनेक भागांमध्ये कडकडीत बंद पुकारण्यात आला. अमेरिका आणि इस्रायलच्या संयुक्त हवाई हल्ल्यामध्ये इराणचे सर्वोच्च नेते आयतुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्याच्या घटनेचे पडसाद आता काश्मीरमध्ये उमटताना दिसत आहेत. काश्मीरचे मुख्य धर्मगुरू मिरवाईज उमर फारूक यांनी पुकारलेल्या बंदच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज श्रीनगरसह खोऱ्यातील अनेक भागांमध्ये कडकडीत बंद पाळण्यात आला. काश्मीरमध्ये खामेनेई यांच्या हत्येच्या निषेधार्थ निदर्शनं करण्यात आली. या आंदोलकांवरती पोलिसांनी लाठीमार केलाय. जमावाला पांगवण्यासाठी जम्मू काश्मीर पोलिसांनी अश्रुधुराचा वापरही केला. काश्मीरमधील सर्व जिल्ह्यांमध्ये निर्बंध लादण्यात आले असताना सुद्धा हे आंदोलन करण्यात आले. तर दिल्लीमधल्या इराणच्या दूतावासाबाहेर पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आली आहे. खामेनेईंच्या मृत्यूनंतर इराणच्या दूतावासाबाहेरील पोलीस बंदोबस्तामध्ये वाढ करण्यात आलेली आहे. दिल्लीमधील दूतावासावरील इराणचा झेंडा अर्ध्यावरती उतरवण्यात आला आहे. खामेनेईंच्या मृत्यूनंतर पाकिस्तानच्या कराचीमधील अमेरिकेच्या दूतावासाबाहेर आंदोलन करण्यात आलेलं होतं. हे आंदोलन शांत करण्यासाठी गोळीबार करावा लागलेला होता. त्या पार्श्वभूमीवरती दिल्लीतील इराणच्या दूतावासाबाहेर सुरक्षा वाढवण्यात आली.
इराण विरुद्ध अमेरिका इस्रायल युद्धामध्ये कुवेतकडनं मोठी चूक झालेली आहे। कुवेतनं इराणचं समजून अमेरिकेचं लढाऊ विमान पाडलंय। कुवेतनं चुकून अमेरिकेचं F-15 हे फायटर जेट पाडलं। क्षेपणास्त्र यंत्रणेमध्ये बिघाड झाल्याने ही कुवेतकडनं मोठी चूक झाली आहे। लढाऊ विमान पाडलं तरी सुद्धा अमेरिकेचा पायलट हा सुरक्षित आहे। طيارة حربية شوف 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 इराणच्या राजधानीवरती इस्रायलनं सर्जिकल स्ट्राईक केलेला आहे। तेहरानमधील हवाई संरक्षण यंत्रणा उद्ध्वस्त करण्यात आली आहे। इस्रायली संरक्षण दलाकडनं व्हिडिओ जारी करण्यात आलेला आहे। मध्य पूर्वेतील संघर्ष आता टोकाला पोहोचला आहे। इस्रायली संरक्षण दलाने इराणची राजधानी तेहरानमधील हवाई संरक्षण यंत्रणांना लक्ष्य करत भीषण हवाई हल्ला केला। विशेष म्हणजे या मोहिमेचे पुरावे म्हणून इस्रायलने या हल्ल्याचा अधिकृत व्हिडिओ प्रसिद्ध केलाय, ज्यामध्ये इराणची संरक्षण यंत्रणा क्षणार्धात उद्ध्वस्त होताना दिसली। इस्रायलकडनं आता हा व्हिडिओ प्रसिद्ध करण्यात आलेला आहे। इस्रायल अमेरिका युद्धाचा इराणवरती भीषण परिणाम आपल्याला पाहायला मिळतोय। इराण इस्रायलमधील युद्ध आणखी भडकण्याची शक्यता वर्तवली जाते। ड्रोनचा व्हिडिओ शेअर करत इराणनं इस्रायल आणि अमेरिकेला इशारा दिलाय। इराणकडनं शाहिद 136 ड्रोनचा व्हिडिओ शेअर करण्यात आलाय। मध्य पूर्वेतील तणाव आता शिगेला पोहोचला असून शनिवारी रात्री आणि रविवारी पहाटे इराणने दुबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरती मोठा क्षेपणास्त्र आणि ड्रोन हल्ला केलाय। या हल्ल्याचे थरारक सीसीटीव्ही फुटेज आणि व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झालेत। यामध्ये विमानतळाच्या टर्मिनल परिसरामध्ये धूर आणि गोंधळाचं वातावरण दिसतंय। हल्ल्यानंतर दुबई आणि अबुधाबीमधील हवाई क्षेत्र तात्पुरतं बंद करण्यात आलं। यामुळे जगभरातील शेकडो विमानांची उड्डाणं ही रद्द करण्यात आली। तर लेबनॉनमधील अतिरेकी संघटनेकडनं इस्रायलवरती रॉकेट हल्ले करण्यात आले। हिजबुल्ला अतिरेकी संघटनेकडनं इस्रायलवरती हल्ले केले गेले। इस्रायलने लेझर डोम सिस्टीमनं हे हल्ले परतवून लावलेले आहेत। इस्रायलच्या लेझर डोमकडनं लेबनॉनचं रॉकेट हवेतच फस्त करण्यात आलं। इस्रायलने सुद्धा लेबनॉनच्या हिजबुल्लाच्या ठिकाणावरती हल्ले केलेले आहेत। युद्धभूमीवरती आता तंत्रज्ञानाचं नवं एक पर्व सुरू झालेलं असून इस्रायलने आपल्या अद्ययावत लेझर एअर डिफेन्स सिस्टीमचा लेबनॉनमधून झालेल्या रॉकेट हल्ल्यांविरुद्ध यशस्वी असा वापर केलाय। शत्रूची रॉकेट्स हवेतच नष्ट करून या आयन बीम आणि ओर इतन प्रणालीने जगाचं लक्ष वेधून घेतलंय। तर इराणनं आपली शस्त्र खाली टाकावी अन्यथा त्यांचा खात्मा होईल असा थेट इशारा ट्रम्प यांनी दिलाय। इराणच्या धमक्या सहन केल्या जाणार नाहीत, ट्रम्प यांनी हा इशारा दिलाय। स्वातंत्र्याच्या प्रतीक्षेमध्ये असलेल्या इराणी नागरिकांनी संधीचा फायदा घ्यावा, धाडसी बना, आपला देश परत मिळवा, अमेरिका तुमच्या सोबत आहे असं ट्रम्प म्हणाले। इराणवरती अमेरिकेचा हल्ला सुरूच राहणार, डोनाल्ड ट्रम्प यांनी मोठं विधान केलंय। आमच्यासाठी हे काही अवघड काम नाही, लक्ष्य पूर्ण होईपर्यंत थांबणार नाही असं ट्रम्प यांनी म्हटलंय। ही लढाई 4 ते 5 आठवड्यांपर्यंत सुरू राहू शकते। अमेरिका सैनिकांच्या मृत्यूचा बदला घेणार असं ट्रम्प म्हणाले।